नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पानिपतचा रणसंग्राम बघतोय. पानिपतचं जे तिसरं युद्ध आहे, या तिसऱ्या युद्धाची आपण पार्श्वभूमी बघितलं, प्रत्यक्ष युद्ध बघितलं आणि मग आता मराठ्यांचा जो पराभव झाला, या मराठ्यांच्या पराभवाची कारणं मित्रांनो आज आपण बघणार आहे. पानिपतचं रणमैदान आणि या पानिपतच्या रणमैदानावर मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या पराभवाला केवळ पानिपतची परिस्थितीच नव्हे, तर रघुनाथरावांच्या उत्तरेकडच्या पहिल्या स्वारीपासून ते प्रत्यक्ष रणसंग्रामापर्यंत मराठ्यांच्या हातून अनेक ज्या चुका आहेत, ह्या चुका कारणीभूत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यामध्ये पहिलं जे पराभवाचं कारण होतं हे रघुनाथरावाच्या चुका. रघुनाथरावानं उत्तर भारतामध्ये 2 मोहिमा काढल्या. पहिल्या मोहिमेत रघुनाथरावानं खंडणीसाठी सूरजमल जाटावर हल्ला केला. वास्तविक सूरजमल जाट मराठ्यांचा मित्र, पण तो दुखावला आणि पानिपतावर त्यानं मराठ्यांना जी साथ आहे ही मराठ्यांना साथ दिली नाही. राजपूतांच्या बरोबर सुद्धा असंच झालं. रघुनाथरावाच्या दुसऱ्या स्वारीच्या वेळी मराठ्यांनी अटकेपर्यंत मजल मारली, परंतु जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यामध्ये रघुनाथरावाला यश आलं नाही. पंजाबसारखा सधन प्रांताच्या संरक्षणाची योग्य व्यवस्था लावली नाही. कारस्थानी नजीबला विठ्ठल शिवदेव हा जो सरदार होता, या सरदारानं पकडलं आणि मग मल्हाररावानं रघुनाथरावाकडं मध्यस्थी करून त्याची सुटका केली. हाच नजीब खान मराठ्यांच्यावर उलाटला आणि जे पानिपत आहे हे पानिपत घडलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर दुसरं कारण आहे मराठ्यांचा अदूरदर्शीपणा. उत्तर हिंदुस्थान आणि या उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मराठ्यांना योग्य प्रकारे हे राजकारण हाताळता आलं नाही. शीख, राजपूत, जाट यांचं सहकार्य मिळवण्यात त्यांना यश आलं नाही. दूरदृष्टीचा विचार न करता मराठे जबरदस्तीनं खंडण्या वसूल करत राहिले. शिंदे होळकरांच्या हस्तक्षेपामुळं अनेक राजपूत राजे दुखावले गेले. भाऊसाहेबांनी दूरदर्शित्वाचा विचार न करता बायका, मुलं, बिनलढाऊ लोक आपल्यासोबत घेतलं आणि एकंदरीत मराठ्यांच्या या अदूरदर्शीपणामुळं उत्तरेतली परिस्थिती हाताबाहेर गेली. त्याच्यानंतर भाऊसाहेबांच्या पानिपतापूर्वी आणि पानिपतावर झालेल्या चुका. भाऊसाहेबांनी उत्तरेमध्ये येताना आपल्याबरोबर बायका, मुलं, बिनलढाऊ लोकांचं लटांबर घेतलं, त्यामुळं त्यांचा संरक्षणाचा भार पडला आणि रस्त्यामध्ये येताना तीर्थक्षेत्र, पूजा अर्चा यामध्ये वेळ दवडलेला आपल्याला दिसून येतो. अब्दाली यमुना पार करत असताना त्याच्यावर हल्ला करण्याची संधी मराठ्यांना आलेली होती, परंतु भाऊंच्याकडून ज्या त्वरित हालचाली व्हायला पाहिजे होत्या त्या त्वरित हालचाली प्रामुख्यानं झालेल्या नव्हत्या आणि छावणी करून 2.25 महिने घालवले आणि रस्तीचा प्रश्न निर्माण झाला. मराठ्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आपल्याला दिसून येते. गोलाकार पद्धतीचा अवलंब केला पानिपतवर भाऊसाहेबांनी. ही गोष्ट मराठ्यांना नवीन होती, त्यांना ती समजली नाही आणि मग अब्दाली युद्धागाडीवर थांबून रणांगणावरील हालचाली आणि या हालचालीनुसार नियोजन करत असलेलं आपल्याला दिसून येतो. विश्वासराव गोळी लागून पडताच ते भावविभ्रत झाले, नेतृत्व विसरले आणि शत्रूवर तुटून पडले. लढता लढता मृत्युमुखी पडले आणि मग मराठी सैन्याने भाऊ दिसेनात म्हणल्यावर पळ काढला. त्याचबरोबर मराठी सरदारामध्ये ऐक्याचा अभाव होता. मराठी सरदारातले हेवेदवे पानिपतच्या मराठ्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले. शिंदे होळकर यांच्यातील जे वैर होतं, हे वैर इतिहास प्रसिद्ध झालं आणि अंताजी मानकेश्वर, नारोशंकर, बापूजी हिंगणे या सरदारांमध्ये वैरभावना होती. म्हणजे ऐक्य निर्माण करण्यामध्ये भाऊ कमी पडलेले आपल्याला दिसतात. अंतर्गत वाद शिंदे होळकर, पेशवे शिंदे, पेशवे होळकर यांच्याकडे असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर मल्हारराव होळकरांचं बेजबाबदार वर्तन होतं. उत्तरेतील राजकारण सांभाळण्याची जबाबदारी खरं तर मल्हाररावांच्यावर होती. उत्तरेतले राजकारण जे आहे ह्या राजकारणाची त्यांना जाण होती, मात्र मल्हारराव मध्यवर्ती मराठी सत्तेशी एकनिष्ठ न राहता स्वतःच्या स्वार्थाला बुडवून गेले. राघोबाच्या दुसऱ्या स्वारीनंतर मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आलेल्या पंजाब ते दिल्लीपर्यंतच्या प्रदेश संरक्षणाची जबाबदारी पेशव्यांनी मल्हाररावावर सोपवली. ती त्यांनी स्वीकारली नाही आणि संपत्तीच्या हव्यासापोटी मल्हाररावानं जयपूर आणि मारवाड
या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला. बरारी घाटाच्या युद्धात दत्ताजी शिंदे अडचणीत आला आणि त्याला त्याची सुटका झाली आणि याच नजीब खानानं आपली प्राण प्रतिष्ठा पणास लावून अब्दालीला भारतावर आक्रमण करायला राजी केलेलं दिसतं. त्याचबरोबर गनिमी कावा युद्ध पद्धतीचा त्याग केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गनिमी कावा युद्ध पद्धत मराठे वाकबगार होते. याच तंत्राचा अवलंब करून खरं तर संताजी आणि धनाजी संख्येनं प्रचंड असणाऱ्या मोगल सैन्य आणि या मोगल सैन्याला त्यांनी सळो की पळो करून सोडलेलं होतं. पानिपतवर मराठ्यांनी या पद्धतीचा अवलंब न करता समोरासमोर लढाई करणं पसंत केलं. उदगीरची लढाई सोडली तर भाऊसाहेबांना समोरासमोरच्या लढाईचा अनुभव नव्हता. ज्यावेळी लढाईचा एका तंत्राचा त्याग करून दुसऱ्या तंत्राचा स्वीकार करतो त्यावेळी ते तंत्र समजावणं आवश्यक असतं आणि भाऊसाहेबांनी पानिपतवर केलेली गोलाकार रचना मराठ्यांना योग्य समजली नाही. सैन्यशिस्त मोडली आणि मराठ्यांना आपला प्रभावी तोफखाना जो होता हा प्रभावी तोफखाना बंद करावा लागला आणि अब्दालीची सरशी झाली. त्याचबरोबर मुत्सद्देगिरीचा अभाव हे एक कारण होतं. मुत्सद्देगिरीमध्ये भाऊसाहेब कमी पडले. शुजाउद्दौला मराठ्यांशी मैत्री करण्याच्या मनस्थितीमध्ये होता, पण भाऊसाहेब त्याच्याशी मैत्री करण्यात अपयशी ठरले. अब्दाली शुजाउद्दौलाला आपल्या गोटामध्ये ओढण्यात यशस्वी झाला आणि 1760 मराठ्यांशी तह करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ऑगस्ट 1760 शुजाउद्दौलानं प्रस्ताव मांडलेला आपल्याला दिसतो. अब्दालीशी मैत्री करण्यात मराठ्यांना यश आलं नाही. संकटावर मात करण्याची कुशलता मुत्सद्देगिरी आवश्यक असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे असणारी मुत्सद्देगिरी नंतर मराठा राज्यकर्त्यांमध्ये अभावानंच आपल्याला दिसून येते आणि मग पानिपत पूर्वी आणि पानिपतावरील परिस्थिती भाऊसाहेबांना चांगल्या प्रकारे हाताळता न आल्यानं मराठ्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आपल्यासोबत प्रचंड फौज असताना, तितकंच बिनलढाऊ लोक असताना जर पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था भाऊंनी केलेली नव्हती. त्यामुळे प्रचंड मनुष्य संहार झाला. त्याचबरोबर शस्त्रास्त्रामधली तफावत, मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये शस्त्रास्त्रामधली तफावत फार मोठी होती. मराठ्यांच्याकडं प्रामुख्यानं ढाल, तलवारी, भाले इत्यादी शस्त्र होती, तर अब्दालीकडं ढाल, तलवारी, भाले यांच्याबरोबर बंदुका होत्या. दुराणी अधिकाऱ्यांकडे संरक्षणाखाची चिलखत होतं. मराठी सैन्याकडं कातडी जॅकेट होतं. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे उबदार कपडे होते. याचा मराठी सैन्यांकडं अभाव होता, त्यामुळे थंडीनं त्यांचं हाल झालं आणि ही तफावत असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अवजड तोफखाना, मराठ्यांच्याकडं इब्राहिम खान गार्दीचा अवजड तोफखाना होता. मराठ्यांनी या तोफखान्यावर प्रचंड त्यांची भिस्त होती. हा तोफखाना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं अवघड बाब होतं. याउलट अब्दालीकडं हालचालीला अतिशय सुलभ असा उरुष्ट तोफखाना होता. लहान आकाराच्या तोफा होत्या आणि अब्दालीचा उरुष्ट तोफखाना, उंटावरील तोफा आणि लहान तोफा हालचालीला अतिशय सुलभ असल्यानं अब्दालीच्या विजयामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका ठरलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर तत्परता आणि गतिमानतेचा अभाव होता. मराठ्यांच्या पराभवाच्या पाठीमागं तत्परता आणि गतिमानतेचा अभाव हे प्रमुख कारण होतं. दत्ताजी अडचणीमध्ये असताना मल्हाररावाची योग्य वेळी त्याला मदत मिळाली नाही. भाऊसाहेब उत्तरेच्या मोहिमेवर निघाल्यानंतर पटदूरहून दिल्लीला पोहोचण्यास त्यांना 4.5 महिन्यांचा कालावधी लागला आणि दिल्ली हाती आल्यानंतर भाऊसाहेबांनी 2 महिने दिल्लीत घालवले. कुंजबरा सर केल्यानंतर त्यांच्याकडून खरं तर वेळेची नासाडी जी आहे ही वेळेची नासाडी झालेली आपल्याला दिसते. भाऊसाहेबांचा बराचसा वेळ जो होता हा तीर्थयात्रा, जप, तप यांच्यामध्ये गेलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं मराठ्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर नेतृत्वातली तफावत होती. अहमदशाह अब्दाली हा आशिया खंडातला श्रेष्ठ सेनानी समजला जातो. भाऊसाहेब कार्यक्षम होते, शूर होते. रणनीतीमध्ये ते अब्दालीपेक्षा कितीतरी मागे होते. यमुना पार करत असताना भाऊसाहेबांना त्रास झाला, वेळेचा अपव्यय. हीच यमुना नदी परकीय अहमदशाह अब्दालीनं अवघ्या 3 दिवसात पार केली. भौगोलिक ज्ञानामध्ये अहमदशाह अब्दाली भाऊसाहेबांच्या पेक्षा सरस दिसून आलेला आपल्याला दिसून येतो. मग या कमीत कमी सैनिक
खर्ची घालून तो जो विजय मिळवतो तो श्रेष्ठ सेनापती अब्दालीसही पानिपतवर असाच विजय मिळवता आला नाही. त्याचीही प्रचंड जीवितहानी झालेली होती, मात्र नेतृत्व गुणामध्ये मात्र तो भाऊसाहेबांच्यापेक्षा सरस ठरलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर जयपूरचं गादी प्रकरण. जयपूरचा राजा सवाई जयसिंग 1743 मृत्यू पावला आणि त्याचा ईश्वरसिंग आणि माधोसिंग या मुलांच्यामध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. मराठ्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला. मल्हारराव होळकरांनी माधोसिंगाला पाठिंबा दिला, तर जयाप्पा शिंदेनं ईश्वरसिंगाला पाठिंबा दिला. या प्रकरणातून शिंदे होळकर वैमनस्य वाढत गेलं आणि मग स्वतःच्या स्वार्थासाठी या सरदारांनी राजपूतांच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप केला आणि हा हस्तक्षेप इतका वाढला की 1750 ईश्वर सिंगाच्या आत्महत्येमागं हे प्रमुख कारण ठरलेलं आपल्याला दिसतं. आणि या जयपूर गादी प्रकरणामुळे राजपूत बिथरले आणि त्यांनी मराठ्यांना पानिपतवर साथ दिली. त्याच्यानंतर मारवाड गादी प्रकरण होतं. जयपूर गादी प्रकरणाचा अनुभव जमेस असताना सुद्धा जयाप्पा शिंदेनं मारवाड गादी प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला. 1749 मारवाडचा राजा अभयसिंग मृत्यू पावला. त्यानंतर त्याचा मुलगा रामसिंगचा हक्क डावलून अभयसिंगाचा भाऊ भगतसिंगानं गादी मिळवली. त्यामुळे रामसिंगानं जयाप्पाची मदत घेऊन भगतसिंगाविरुद्ध लढा सुरू केला आणि भगतसिंगाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा विजयसिंग आणि रामसिंग यांच्यात झालेल्या संघर्षात जयाप्पा शिंदे मारला गेला. त्यामुळं दत्ताजी शिंदे रामसिंगाच्या बाजूनं प्रामुख्यानं विजयसिंगाविरुद्ध लढा संघर्षामध्ये 50 लाख युद्ध दंड वसूल केला आणि जयाप्पासारखा सेनानी मराठ्यांना गमवावा लागलेला आपल्याला दिसतो. जयपूर मारवाड प्रकरणामुळं मराठ्यांनी राजपूतांचा विश्वास गमावला आणि यामुळे मराठ्यांना त्यांचं जे सहकार्य आहे हे सहकार्य मिळवता आलं नाही. त्याच्यानंतर सूरजमल जाटाचं असहकार्य. गाजीउद्दीन आणि सूरजमल जाट यांच्यामध्ये संघर्ष उद्भवला. गाजीउद्दीननं मल्हारराव होळकराला लाच देऊन आपल्या बाजूला वळवलं आणि जाटांच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली. तसं पाहता सूरजमल जाट हा मराठ्यांचा मित्र, परंतु मल्हाररावाच्या मतलबीपणामुळं तो दुखावला गेला. रघुनाथरावानं आपल्या पहिल्या स्वारीच्या वेळी सूरजमल जाटाकडं 2 कोटीची खंडणी मागितली. सूरजमलनं खंडणीला नकार देताच मराठ्यांनी सूरजमलच्या कुंभेरी किल्ल्याला वेढा दिला. समरप्रसंगी मल्हाररावचा मुलगा खंडेराव याला तोफेचा गोळा लागला आणि तो मृत्युमुखी पडला. संतापलेल्या मल्हाररावानं सूरजमलचा समूळ उच्छाद करण्याचा शपथ घेतली आणि शेवटी जयाप्पाच्या मध्यस्थीनं सूरजमलकडून 30 लाख रुपये घेऊन हे प्रकरण मिटलं आणि मराठे जाट संघर्षामुळं मराठ्यांपासून दुरावले आणि पानिपतवर ते तटस्थ राहिले. त्याचबरोबर रस्तीचा प्रश्न होता, भीषण प्रश्न होता. माणसं घोडी यांची उपासमार होत होती. भाऊसाहेबांच्या बरोबर असणाऱ्या लोकांची संख्या 1.5 लाखाच्या आसपास. त्यामुळं प्रत्यक्ष लढणाऱ्या लोकांची संख्या 75,000च्या घरात होती. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य लागत होतं. दिल्ली घेतल्यानंतर किंवा कुंजपरा सर केल्यानंतर मराठ्यांची परिस्थिती चांगली होती. मात्र या 2 प्रसंगानंतर भाऊसाहेबांनी जलद हालचाली केल्या असत्या तर अब्दालीला अडचणी आणणं शक्य झालं असतं, परंतु तसं न करता वेळेचा अपव्यय केला. रस्तीचा प्रश्न निर्माण झाला आणि अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांना रसद पुरवण्याचं काम गोविंदपंत बुंदेले करत होता. मात्र 20 डिसेंबर 1760 रोहिल्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यांना ठार केलं. त्यामुळे पानिपतवर मराठ्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्याचबरोबर लष्करासोबत असणारे बाजार मुणगे, स्त्रिया, भाऊसाहेबांच्या उत्तरेमध्ये मोहिमेच्या निघतेवेळी स्त्रिया, मुले, बिनलढाऊ लोकांचं लटांबर बरोबर. अब्दालीला पिटाळून लावण्याबरोबर उत्तरेतलं तीर्थक्षेत्राचं पुण्य पदरी पाडू असा त्यांचा हेतू होता. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांनी लष्करी मोहिमेवर असताना स्त्रियांना बरोबर घ्यायला बंदी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे
यांच्या धोरणापासून ते दूर गेले आणि मराठ्यांच्या सोबत असणाऱ्या बिन लढाऊ लोकांना भरतपूरला ठेवण्याचा सल्ला सूरजमल जाटांनी दिला. परंतु भाऊंनी त्याकडे लक्ष दिलं नाही. बिन लढाऊ लोकांच्यामुळं सैन्यावर संरक्षणाचा ताण पडला आणि मग सैन्यावर उपासमारीची वेळ आली. थोडक्यात स्त्रिया, मुले, नाचणारे, गाणारे, भाट, बिनलढाऊ लोक यांच्यामुळं लष्कराला जलद गतीनं हालचाली करता आल्या नाही. रसदीचा प्रश्न निर्माण झाला आणि उपासमारीची वेळ आली. त्याचबरोबर राखीव सैन्य, या राखीव सैन्याचा अभाव होता. भाऊसाहेबांना अब्दालीसारख्या राखीव फौजेची तरतूद करता आली नाही. पानिपतवर दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होती. आघाडीवर सैनिकांची दमछाक झाल्यानंतर निर्णायक क्षणी अब्दालीनं राखीव फौज पुढं आणली. या राखीव फौजेमुळंच विजयश्री आपल्या बाजूनं खेचून अब्दाली यामध्ये यशस्वी ठरलेला आपल्याला दिसतो. या उलट मराठ्यांची परिस्थिती मित्रांनो झाली. उपासमारीनं असंख्य घोडे मृत्युमुखी पडले. मराठा घोडेस्वारांना पायदळ व्हावं लागलं आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याच्यानंतर भौगोलिक ज्ञानाचा अभाव. ज्या प्रदेशावर, ज्या देशावर राज्य करायचं तिथली भौगोलिक परिस्थिती, याचं राज्यकर्त्याला ज्ञान असणं गरजेचं असतं. भाऊसाहेब यामध्ये कमी पडले. भाऊसाहेब तडफदार होते, शूर होते, कार्यक्षम होते, तरी युद्ध कौशल्य आणि मुत्सद्देगिरीमध्ये मात्र ते कमी पडले. उत्तरेतील परिस्थिती, या परिस्थितीचा त्यांना चांगला अभ्यास नव्हता. परकीय अहमदशाह अब्दाली अगदी अल्प काळामध्ये यमुना नदी पार करता आली आणि याच यमुना नदीचा उतार शोधण्यात, नदी पार करण्यामध्ये भाऊसाहेबांना कित्येक दिवस लागले. पानिपत युद्ध झालं त्यावेळी थंडीचे दिवस होते. उत्तर भारतातील कडक हिवाळा लक्षात घेता भाऊसाहेबांनी थंडीपासून संरक्षणाची व्यवस्था केली नाही. अब्दालीच्या सैन्याकडे थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे होते, चामडी वस्तू होत्या. या सगळ्या बाबी अब्दालीच्या विजयाला हातभार लागलेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर सरहद्दीच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केलं. ज्यावेळी साम्राज्य विस्तार होतो, नवीन प्रदेश ताब्यामध्ये येतो, तेव्हा त्याच्या संरक्षणाची जबाबदारी होणे गरजेचं असतं. मराठ्यांनी बादशाहीच्या संरक्षणाबरोबर आपल्या सत्तेचा दबदबा निर्माण केला. अटकेपार झेंडे लावले. पंजाबच्या सुपीक प्रांतावर वर्चस्व निर्माण केलं. या प्रांताबद्दल अब्दालीला आसक्ती होती आणि त्यामुळे मराठ्यांनी अशा प्रांताच्या संरक्षणाची, साम्राज्याच्या सीमा रक्षणाची योग्य प्रकारे दखल घेतली नाही. पंजाबपासून दिल्लीपर्यंतच्या संरक्षणाची चोख व्यवस्था ठेवण्यात दिल्लीचे रक्षणकर्ते असणाऱ्या मराठ्यांना अपयश आलं. यामुळे पंजाब, दिल्ली मिळवण्यात अब्दाली यशस्वी झाला. त्याचबरोबर धर्मयुद्धाची, जिहादची घोषणा केली. बघा, नजीब खान रोहिल्यानं हिंदुस्थानातील सर्व मुसलमान धोक्यात असल्याचा प्रचार केला. दिल्लीच्या मोगल सत्तेवर असणारे मराठे आणि जाटांचं वर्चस्व त्यांना मोडून काढायचं होतं. त्यासाठी त्यानं अफगाण सत्ताधीश अहमदशाह अब्दालीला भारतावर आक्रमणासाठी बोलवलं. नजीब खान आणि अब्दालीच्या जिहादच्या प्रचारामुळं उत्तरेतील मुसलमानांचे, बादशाहीचे रक्षण करते असणाऱ्या मराठ्यांना सहाय्य मिळालं नाही. मराठे उच्च ध्येयानं देशाच्या संरक्षणासाठी, परकीय शत्रूला पिटाळून लावण्यासाठी पानिपतवर लढले. तर अब्दालीनं
मराठ्यांच्या बरोबरचा हा जो संघर्ष होता मित्रांनो, या संघर्षाला धर्मयुद्धाचं स्वरूप दिलं आणि धर्मयुद्धाचं स्वरूप देऊन आपला जो विजय आहे हा आपला विजय सुखकर केला. त्याचबरोबर शेवटचं पराभवाची कारणांमधलं सरदारीनं काम करावं हे धोरण बघून पेशवेपदी आले आणि आल्यानंतर 1741 ते 48 या कालखंडामध्ये नानासाहेब पेशव्यांनी उत्तरेत 4 मोहिमा काढल्या. ह्या 4 मोहिमा काढून तिथं जातीनिशी लक्ष दिलं. दत्ताजी ठार झाला. दत्ताजी ठार झाल्यानंतर उत्तरेतली परिस्थिती जी होती ही उत्तरेतली परिस्थिती बिघडली आणि मग ही परिस्थिती सावरण्यासाठी नानासाहेबांनी स्वतः उत्तरेच्या मोहिमेवर जाणं आवश्यक होतं. नानासाहेबांनी स्वतः उत्तरेच्या मोहिमेवर जाणं आवश्यक होतं, पण त्यांनी उत्तरेची जी जबाबदारी आहे ही उत्तरेची जबाबदारी उत्तरेच्या राजकारणाबद्दल अनभिज्ञ असणारा, उत्तरेतलं राजकारण माहिती नसणारा, अनभिज्ञ असणारा जे सदाशिवराव भाऊ होते, या सदाशिवराव भाऊ यांच्यावर नानासाहेबांनी म्हणजेच पेशव्यांनी ही जी जबाबदारी आहे ही जबाबदारी दिली. म्हणजेच काय, नानासाहेब पेशव्यांनी किंवा नानासाहेब पेशव्यांचं सरदारानं काम करावं हे धोरण पानिपतवर मराठ्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसतं. म्हणजे हा जो रणसंग्राम झाला, पानिपतचा रणसंग्राम, या पानिपतच्या रणसंग्रामावर मराठ्यांचा जो पराभव आहे हा दारुण असा पराभव झालेला आपल्याला दिसतो. अशा हे जी परिस्थिती आहे, ही जी कारणं आहेत, ही कारणं मित्रांनो त्याला कारणीभूत असलेली आपल्याला दिसतात. आणि मग त्याच्यानंतर हे जे पानिपतचं युद्ध होतं, या पानिपतच्या युद्धाचे परिणाम जे आहेत, हे परिणाम, या परिणामांचा अभ्यास मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये करूया. धन्यवाद.